नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर डुईंग बिझनेस इन इंडिया या अहवालानुसार कोणत्या राज्याने उद्योगासाठी देशात अव्वल स्थान पटकावले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच महाराष्ट्राने या अहवालामध्ये उद्योगासाठी देशात अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर गुजरात आहे. तिसऱ्यावर चंदीगड, चौथ्यावर हरियाणा, पाचव्यावर हिमाचल प्रदेश, सहाव्यावर आंध्र प्रदेश आणि सातव्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. आणि हा जो अहवाल आहे हा कोणाद्वारे तयार करण्यात आलेला आहे? तर UK इंडिया बिझनेस काउन्सिलद्वारे हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता पहा, नुकतीच ग्लोबल एव्हिएशन सेफ्टी रँकिंग प्रकाशित करण्यात आली आहे. तर आता या रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या ग्लोबल एव्हिएशन सेफ्टी या रँकिंगमध्ये भारत 48व्या स्थानी आहे. आणि तसेच यामध्ये भारताला किती गुण देण्यात आलेले आहेत? तर यामध्ये भारताला 85.49 गुण देण्यात आलेले आहेत. आणि 4 वर्षापूर्वी याच रँकिंगमध्ये भारत 102व्या स्थानी होता. आणि आता या 4 वर्षानंतर भारतानं आपली रँकिंग सुधारून भारत यामध्ये 48व्या स्थानी आलेला आहे. आणि भारताने यामध्ये चीनला सुद्धा मागे टाकलेलं आहे. आणि चीन या रँकिंगमध्ये कितव्या स्थानी आहे? तर भारतानंतर 49व्या स्थानी चीन आहे, 50व्या स्थानी इस्रायल आहे, तुर्की 54व्या स्थानी आहे आणि तसेच जॉर्जिया हा देश सुद्धा भारतासोबत संयुक्तरित्या 48व्या स्थानी आहे. आणि आता या अहवालामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर सिंगापूर यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर संयुक्त अरब अमिरात आहे. तिसऱ्यावर दक्षिण कोरिया, चौथ्यावर फ्रान्स आणि पाचव्या क्रमांकावर आइसलँड हा देश आहे. आणि आता हा जो अहवाल आहे हा कोणाद्वारे प्रकाशित केला जातो? तर हा अहवाल इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनद्वारे प्रकाशित केला जातो. आणि आता ही जी ऑर्गनायझेशन आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 4 एप्रिल 1947 रोजी या ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कॅनडामधील मॉन्ट्रियल येथे आहे. आणि तसेच पहा, याआधी सुद्धा काही अहवाल प्रकाशित झाले होते, त्यामध्ये भारताची क्रमवारी आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारत 61व्या स्थानी आहे. तसेच मानव विकास निर्देशांकामध्ये 132व्या स्थानी, जागतिक पर्यावरण कामगिरी निर्देशांकामध्ये 180व्या स्थानी, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 107व्या स्थानी, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 136, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 150व्या स्थानी, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 40व्या स्थानी, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये 135व्या स्थानी आणि क्लायमॅट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारत 8व्या क्रमांकावर आहे. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता नुकतेच प्रसिद्ध लेखक डॉमिनिक लॅफियर यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि आता त्यांनी खालीलपैकी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता हे जे डॉमिनिक लॅफियर आहेत यांनी सिटी ऑफ जॉय, इज पॅरिस बर्निंग आणि बियॉन्ड लव्ह हे तिन्ही पुस्तक लिहिलेले आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि आता हे जे डॉमिनिक लॅफियर आहेत हे कोणत्या देशाचे आहेत? तर हे फ्रान्स या देशाचे आहेत. आणि तसेच ते एक लेखकाबरोबर पत्रकार सुद्धा आहेत. लक्षात राहू द्या, ते पत्रकार सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे लेखक सुद्धा आहेत. आणि त्यांनी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा योगदान दिलेलं आहे. आणि त्यांनी आता ही जी सिटी ऑफ जॉय ही कादंबरी लिहिलेली आहे, ही कादंबरी कोलकाता शहरानजीकच्या वस्त्यात राहणाऱ्या लोकांवर आधारित आहे. आणि तसेच या कादंबरीवर आधारित एक चित्रपट सुद्धा निघाला होता आणि त्यामध्ये ओम पुरी, शबाना आझमी आणि पॅट्रिक स्वेजी यांनी प्रमुख भूमिका बजावल्या होत्या. आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन रोलॅन झोप यांनी केलं होतं. आणि तसेच त्यांनी सिटी ऑफ जॉय या कादंबरीवर आधारितच सिटी ऑफ जॉय फाउंडेशनची सुद्धा स्थापना केलेली आहे. आणि यामध्ये कुष्ठरोगी आणि पोलिओग्रस्त रुग्णांची सेवा केली जाते. आणि तसेच त्यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित 5 पास्ट मिडनाईट इन भोपाळ हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि आता ही जी भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती त्यानंतर त्यांनी लोकांवर मोफत उपचार करण्यासाठी संभावना नावाने आरोग्य यंत्रणा सुद्धा उभारलेली होती. आणि पहा, याआधी आपण भोपाळ गॅस दुर्घटनेविषयी बोललेलो आहोत. तर आता ही जी भोपाळ गॅस दुर्घटना झालेली आहे त्यामध्ये कोणता वायू लीक झाला होता हे खाली कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि परीक्षेमध्ये हे विचारण्यात येतं. त्यासाठी खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये कोणता वायू लीक झाला होता. आणि तसेच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यावर आधारित फ्रीडम ऑफ मिडनाईट हे पुस्तक देखील लिहिलेलं आहे. आणि भारत सरकारने त्यांना 2008 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केलेलं आहे.
तर आता हे जे डॉमिनिक लेफियर आहे त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिलेली आहेत हे लक्षात राहू द्या. एक्झाममध्ये नक्की तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात येईल. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. केंद्र सरकारने अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील किती बेटांना नवीन नावे दिली आहेत? तर नुकतेच आता केंद्र सरकारने अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील एकूण 21 बेटांना नवी नावे दिलेली आहेत. आणि आता ही जी नावे आहेत ती कोणाची नावे देण्यात आलेली आहेत? तर ही 21 नावे 21 परमवीर चक्र विजेत्या सैनिकांच्या नावावरून देण्यात आलेली आहेत. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात राहू द्या. कारण आतापर्यंत फक्त 21 सैनिकांनाच परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे परमवीर चक्र आहे हे सैनिकांना कधी देण्यात येतं? तर युद्ध काळामध्ये सर्वोच्च शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांना हे परमवीर चक्र देण्यात येतं. आणि शेवटचं म्हणजे 21वं परमवीर चक्र हे विक्रम बात्रा यांना देण्यात आलेलं आहे. लक्षात राहू द्या, यावर सुद्धा परीक्षेमध्ये एकदा प्रश्न आला होता की आतापर्यंत एकूण किती सैनिकांना परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे? तर 21 सैनिकांना परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे. आणि आता ज्या 21 बेटांना ही नवीन नावे देण्यात आलेली आहेत त्यापैकी 16 बेटे हे उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यामधील आहेत, तर उरलेली 5 बेटे ही दक्षिण अंदमानमधील आहेत. आणि यामध्ये हे सुद्धा नोट करून घ्या, उत्तर आणि मध्य अंदमानमधील पहिला बेट क्रमांक INAN 370 ला मेजर सोमनाथ शर्मा यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे मेजर सोमनाथ शर्मा आहेत हे पहिले परमवीर चक्र विजेते होते आणि त्यांच्या नावावरून आता INAN 370 हे बेट सोमनाथ बेट म्हणून ओळखले जाणार आहे. आणि तसेच त्यांच्यानंतर दुसरे परमवीर चक्र विजेते कोण होते? तर करमसिंग हे होते आणि त्यांच्या नावावरून INAN 308 या बेटाला करमसिंग बेट नाव देण्यात आलेलं आहे. आणि तसेच याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या, याआधी केंद्र सरकारने रॉस बेटाचे नामकरण सुभाषचंद्र बेट असं केलेलं आहे. तसंच नील बेटाचं नामकरण शहीद द्वीप आणि हॅवलॉक बेटाला स्वराज द्वीप असं नाव दिलेलं आहे. आणि आता आपण इथं अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाविषयी बोलत आहोत, तर याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, अंदमान आणि निकोबार यामध्ये सुमारे 572 लहान आणि मोठ्या बेटांचा समावेश आहे. आणि अंदमान निकोबारची राजधानी काय आहे? तर पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे. आणि सध्या लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत? तर देवेंद्र कुमार जोशी हे अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. आणि तसेच पाहता इथून 10 डिग्री चॅनल जाते आणि हे जे 10 डिग्री चॅनल आहे हे अंदमान आणि निकोबार या बेटांना विलग करतं. लक्षात राहू द्या, 10 डिग्री चॅनल हे अंदमान आणि निकोबार या बेटांना विलग करतं. आणि हे जे डंकन पॅसेज आहे हे डंकन पॅसेज दक्षिण अंदमानला लिटल अंदमान पासून विलग करतं. दोन्ही पॉईंट नोट करून घ्या, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. आता यामध्ये काय विचारलेलं आहे? तर न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक सर्कलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता हा जो न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्सचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आहे, हा पुरस्कार भारताच्या SS राजामौली यांना जाहीर झालेला आहे. आणि त्यांना हा पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी जाहीर झालेला आहे? तर RRR या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि पाहता जे राजामौली आहेत यांना याआधी भारत सरकारने 2016 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे. आणि तसेच आता हा जो RRR चित्रपट आहे या चित्रपटाला याआधी वर्षातील दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर हे दोन्ही पुरस्कार लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. जगातील पहिले रिअल टाइम गोल्ड ATM कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेलं आहे? कोणतं ATM आहे? तर हे रिअल टाइम गोल्ड ATM आहे. म्हणजेच या ATM मधून नागरिक सोनं विकत घेऊ शकणार आहेत. आणि आता असं ATM जगामध्ये पहिल्यांदाच तेलंगणा या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे ATM आहे हे तेलंगणामध्ये कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे? तर तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये हे स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि कोणत्या कंपनीद्वारे हे ATM स्थापन करण्यात आलेलं आहे? तर हैदराबाद स्थित गोल्ड कॉइन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्टार्टअप कंपनी ओपन क्यूब टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने हे ATM लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि आता या ATMद्वारे नागरिक हे 0.5 ग्रॅम पासून ते 100 ग्रॅम पर्यंतचे गोल्ड कॉइन खरेदी करू शकणार आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. जगातील पहिले रिअल टाइम गोल्ड ATM हे तेलंगणा या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. डिजी यात्रा सुविधेच्या पहिल्या टप्प्यात किती विमानतळांची निवड करण्यात आली आहे? तर आता हे जे डिजी यात्रा सुविधा आहे याच्या पहिल्या टप्प्यामध्ये 3 विमानतळाची निवड करण्यात आलेली आहे. आणि अलीकडेच 1 डिसेंबर रोजी या सुविधेचं उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलेलं आहे. आणि तसेच यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे 3 विमानतळ आहेत त्यामध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ या 3 विमानतळाचा समावेश आहे.
आणि या डिजी यात्रा सुविधेचा दुसरा टप्पा मार्च 2023 मध्ये सुरू करण्यात येणार आहे आणि त्यावेळेस ही सुविधा अजून 4 विमानतळावर सुरू करण्यात येणार आहे. बरं, आता ही जी डिजी यात्रा सुविधा आहे यामध्ये काय होतं, तर आता या डिजी यात्रेअंतर्गत प्रवाशांचा चेहराच प्रवाशांसाठी बोर्डिंग पास असेल. म्हणजेच आता प्रवाशांना बोर्डिंग पास मिळवण्यासाठी रांगेत उभं टाकण्याची आवश्यकता राहणार नाही आणि त्यामुळे प्रवाशांचा वेळ सुद्धा वाचणार आहे. आणि आता जी डिजी यात्रा सुविधा आहे ही प्रथम देशांतर्गत उड्डाणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि त्यानंतर ही सुविधा आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत स्थलांतर आणि गतिशीलता करार केला आहे? तर आता हा जो स्थलांतर आणि गतिशीलता करार आहे हा भारताने जर्मनी या देशाबरोबर केलेला आहे आणि नुकत्याच आता जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बिरबॉक या भारतीय दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्या दरम्यानच हा करार करण्यात आलेला आहे. आणि आता या कराराचा फायदा काय होणार आहे, तर भारतीय नागरिकांना सुद्धा जर्मनीचा व्हिसा सहजरित्या मिळू शकणार आहे आणि त्यामुळे भारतीय नागरिक या देशामध्ये जाऊन अभ्यास, संशोधन आणि काम करू शकणार आहेत. आणि त्याचप्रमाणे जर्मन नागरिक सुद्धा भारतामध्ये अभ्यास, संशोधन आणि कामासाठी सहज प्रवेश मिळू शकणार आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या देशात भारतीय वंशाच्या 3 महिलांची STEMच्या सुपरस्टार म्हणून निवड करण्यात आली आहे? तर नुकतीच आता अशी निवड ऑस्ट्रेलिया या देशाद्वारे करण्यात आलेली आहे. आणि पहा, ऑस्ट्रेलियामध्ये निलिमा कडियाला, डॉक्टर इंद्राणी मुखर्जी आणि डॉक्टर आना बाबूरामनी या 3 महिला तज्ज्ञांना STEMच्या सुपरस्टार म्हणून निवडलेलं आहे. आणि आता हे जे STEM सुपरस्टार आहे यामध्ये तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितमध्ये काम करणाऱ्या एकूण 60 ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये या 3 भारतीय वंशांच्या व्यक्तीचा सुद्धा समावेश आहे. आणि आता ऑस्ट्रेलियामध्ये STEM सुपरस्टारची निवड केली जाते. यामागचा उद्देश काय आहे, तर शास्त्रज्ञांबद्दल समाजातील लिंग धारणा दूर करण्यासाठी तसेच महिला आणि इतरांबद्दल सार्वजनिक आणि सामाजिक दृश्यमानता वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाद्वारे STEM सुपरस्टार ही यादी प्रकाशित केली जाते. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. कोणत्या बँकेला बँकर्स बँक ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? कोणता पुरस्कार आहे, तर बँकर्स बँक ऑफ द इयर हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार कॅनरा बँकेला देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कॅनरा बँकेला लंडनमधील ग्लोबल बँकिंग समिटमध्ये भारतीय विभागासाठी देण्यात आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे पहा, तर जी कॅनरा बँक आहे ही पब्लिक बँक आहे की प्रायव्हेट बँक आहे, तर कॅनरा बँक ही पब्लिक बँक आहे. म्हणजेच ही एक सार्वजनिक बँक आहे आणि या बँकेची स्थापना 1 जुलै 1906 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय बेंगलोरमध्ये आहे आणि याचे संस्थापक कोण आहेत, तर एम्मेंबल सुब्बाराव पे हे कॅनरा बँकेचे संस्थापक आहेत. आणि सध्या आता भारतामध्ये एकूण सार्वजनिक बँका किती आहेत, तर 12 सार्वजनिक बँका आहेत आणि 21 खाजगी बँका आहेत. हे दोन्ही पॉईंट लक्षात राहू द्या. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आता नुकताच लोंगेवाला युद्धाचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे? तर आता हे जे लोंगेवाला युद्ध आहे या युद्धाचा नुकताच 51वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. आणि आता हे जे लोंगेवाला युद्ध आहे हे कधी झालं होतं, तर 1971 मध्ये पाकिस्तान आणि भारताच्या सैनिकांमध्ये लोंगेवाला या ठिकाणी हे युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला हरवलं होतं. आणि त्या दिनानिमित्त 5 डिसेंबर रोजी जैसलमेर मिलिटरी स्टेशन आणि राजस्थानमधील लोंगेवाला युद्ध स्मारक येथे पराक्रम दिवस सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस कधी साजरा केला जातो, तर 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस साजरा करण्यात येतो आणि हा दिवस प्रथम 2010 मध्ये साजरा करण्यात आला होता. आणि पहा, भारताने आधी 1954 मध्ये चित्ता या प्राण्याला भारतातून नामशेष म्हणून घोषित केलेलं होतं. आणि नुकतेच आता भारताने चित्त्याचं पुनर्वसन करण्यासाठी नामिबिया या देशातून भारतामध्ये एकूण 8 चित्ते आणलेले आहेत आणि हे 8 चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेले आहेत. आणि आता हा जो चित्ता प्राणी आहे याचं वैज्ञानिक नाव काय आहे, तर ॲसिनोनिक्स जुबॅटस असं या चित्त्याचं वैज्ञानिक नाव आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणते राज्य हे दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.